नमस्कार मंडळी. तर मंडळी, आज आपण बनवतो रेस्टॉरंट स्टाईल चिकन ग्रेव्ही. तर त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आपण ह्याला मॅरिनेट करणार आहोत. तर मॅरिनेट करण्यासाठी अर्धा लिंबाचा रस मी यामध्ये घालते. थोडंसं मीठ घालायचं आहे. मीठ पुन्हा आपण जेव्हा ग्रेव्ही बनवू तेव्हा टेस्ट करून घालायचं आहे, कमी असल्यास. पाव चमचा हळद घालायची आहे. 3 चमचे घरगुती आगरी मसाला घालायचा आहे आपल्याला यामध्ये. तुमच्याकडे जो कोणता मसाला असेल तुम्ही वापरू शकता. 1 चमचा यामध्ये मी घालते गरम मसाला आणि 2 चमचे आपल्याला यामध्ये धणे जिरे पावडर घालायचं आहे. आता हे संपूर्ण मसाले आहेत ते छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनला लावून घ्यायचं आहे आणि एक 10 ते 15 मिनिटं चिकन आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनिटानंतर आता आपण फोडणी करणार आहोत. तर त्यासाठी पातेल्यामध्ये 2 मोठ्या पळ्या तेल घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या आवडीनुसार अख्खा खडा गरम मसाला घालायचा आहे. दालचिनी, लवंग, मिरी, मसाला, वेलची हे सगळं घालून आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे अख्खा खडा गरम मसाला. तर हा मसाला परतून झाल्यानंतर 2 मोठे कांदे आहेत ते बारीक चिरून घालायचे आहेत आणि कांदे छान आपल्याला सोनेरी रंगावर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मंडळी, या चिकनसाठी आपण कोणत्याही प्रकारचा वाटण केलेला नाही आहे. तर मस्त अशी ही ग्रेव्ही बनते. तुम्ही नक्की ट्राय करा. तर इथे मी 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा चेचून घातलेला आहे. ते सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. आता हे सगळं परतून झालं की पुन्हा आपल्याला जे आपण मसाले मॅरिनेट करण्यासाठी घातले होते तेच पुन्हा घालायचे आहे. तर चिमूटभर हळद घातलेली आहे. अर्धा चमचा पुन्हा आगरी मसाला घातलेला आहे आणि अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घातलेला आहे. तर आता हे मसाले आहेत ते एकदा मिक्स करून घेऊयात. आता आपण जे चिकन मॅरिनेट केलेलं होतं ते आपल्याला यामध्ये एक एक पीस करून घालायचं आहे. पूर्ण चिकन असंच न घालता आपण एक एक पीस आपल्याला वेगळा घालायचा आहे, जेणेकरून या चिकनला पाणी सुटता कामा नाही आहे. असं पूर्ण ड्रायच असलं पाहिजे आणि शिजवताना देखील आपल्याला यावर झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे. असंच शिजवायचं आहे मीडियम गॅसवर. तर अशा प्रकारे संपूर्ण चिकन आहे ते आपण यामध्ये घातलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊयात. असंच आपल्याला हे 10 ते 15 मिनिटं शिजवून द्यायचं आहे. आता संपूर्ण चिकन आहे ते वरून खालून मिक्स करून घेऊयात. आता आपल्याला याच्यासाठी लागणार आहे 2 टोमॅटो आणि 15 ते 20 काजू. ह्याची आपल्याला पेस्ट आपण वापरणार आहोत. तर ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. तर इथे चिकन आहे ते छान मस्त असं अर्धवट शिजलेलं आहे. आता आपण जी प्युरी केलेली आहे टोमॅटो आणि काजूची ती आपण यामध्ये घालणार आहोत. तर ही प्युरी देखील आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे चिकनमध्ये. आणि पूर्ण चिकन आहे ते आपल्याला ड्राय करायचं आहे. तुम्हाला ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही काजू आणि टोमॅटोची जी पेस्ट आहे ती तुमच्या आवडीनुसार वाढवू शकता. ड्राय पाहिजे असेल तर ड्रायसुद्धा करू शकता. थोडी ग्रेव्ही हवी तर ग्रेव्हीसुद्धा करू शकता. आणि 10 ते 15 मिनिटानंतर मस्त आपली चिकन ग्रेव्ही तयार आहे.